तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मेरगण। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चर्चा करतोय खोपोलीच्या राजकारणासंदर्भामध्ये। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने अखेर शिवसेना भाजप ही युती जवळपास निश्चित झालेली आहे। अंतिम टप्प्यामध्ये ती युतीची घोषणा जी आहे उद्या होणार आहे। याच अनुषंगाने अखेर शिवसेना भाजपने एक सुशिक्षित तरुण, आक्रमक, अभ्यासू आणि खोपोलीला पुढे विजन नेणारा ज्यांच्या नावाची चर्चा खोपोलीच्या राजकारणामध्ये अनेक दिवसांपासून सुरू आहे। आमदार महेंद्र थोरवेंचे सच्चे कार्यकर्ते आणि विश्वास ठेवणारे, ज्यांना नगराध्यक्ष पदाची कामाच्या जोरावर लॉटरी लागलेले थेट नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत कुलदीपक शेंडे सर। स्वागत आहे विकासनामामध्ये। नमस्कार। खरं तर अनेक इच्छुकांची गर्दी होती, पण चॉईस अखेर तुम्हाला आमदारांनी निवडलं। काय रहस्य आहे तुमच्या निवडणुकीचं? असं काही नाही साहेब, इच्छुकांची गर्दी आणि साहेबांचा चॉईस। खरं तर कसं आहे की आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेबांचे माझे खूप जुने संबंध होते। त्यांच्या या मागच्या इलेक्शनमध्ये जी आता होऊन गेली 1 वर्षामध्ये, आणि त्याच्या आधीचे काही त्यांची काम करण्याची पद्धत बघत होतो मी, तर त्यांची आणि माझी खूप चांगल्या प्रकारचे घनिष्ठ जवळचे एकदम मैत्री झालेली किंवा एकदम घरोब्याचे संबंध झालेले। तर कदाचित त्यांनी माझी उपनगराध्यक्षाची कारकीर्द बघितली असेल, किंवा आमदार साहेब आहेत ते त्यांनी तिसऱ्यांदा ही निवडणूक कदाचित लढवत असतील, दुसऱ्यांदा। तर त्यांना पूर्ण खोपोलीचा आढावा आहे। आमच्या आता शिवसेने पक्षात सर्व सक्षम सर्व माझे सहकारी आहेत, परंतु माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि साहेबांना जो, माझ्या सहकारी ज्येष्ठ श्रेष्ठ जेवढे सहकारी आहेत त्यांनी साहेबांना जो विश्वास दाखवला माझ्याबद्दल नावाचा, त्यानंतर माझ्या साहेबांनी नावाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे माझ्या सर्व जे काही सहकारी आहेत, शहर प्रमुख असतील, सर्व टीम मेंबर, महिला आघाडी आहे, त्यांचे मी खरंच मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एकमताने माझी सर्वांनी निवड केली। सर, आमदारकीच्या भूमिकेमध्ये जेव्हा आमदार निवडून आले, सर्वाधिक खोपोलीचा वाटा तुम्ही दिला। तुमच्या नेतृत्वाखाली आमदारांचं विजय बऱ्यापैकी म्हणता येईल, त्यांना लीड देण्याचं काम तुम्ही केलं। त्यावेळेला तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत पण नव्हते, केवळ आपला नेता निवडून आला पाहिजे याच भूमिकेत तुम्ही। साहेब, कसं आहे की साहेबांचा जो खोपोलीत विजय झालेला होता, त्याला खोपोलीचा मी एकटा काही त्याला विजयाचा शिल्पकार नव्हतो। त्यामध्ये पूर्ण साहेबांनी दिलेलं 10-15 वर्षाचं त्यांचं संघटन कौशल्य, आणि त्याचबरोबर सर्व जे काही पदाधिकारी होते, साहेबांनी जी काय त्यांची मित्रपरिवार जपला होता, तर त्याचं ते यश होतं। आणि खोपोलीतील खूप नामवंत व्यक्ती आहेत। मी जर प्रत्येकाचे नाव घेतलं आणि चुकून जर कोणाचं एकाचं राहिलं तर कटुता निर्माण होऊ शकते, पण खोपोलीत एक चांगला संग्रह, मित्रपरिवाराचा संग्रह आणि संघटना खूप चांगल्या प्रकारची साहेबांनी बांधली। त्यामुळे हा विजय साहेबांच्या पारड्यात पडलेला आहे। सर, तुम्हाला थेट नगराध्यक्ष पदाची संधी मिळत आहे, तर एक विजन कसं असणार आहे खोपोलीकरांच्या? एक दिवाळखोरीमध्ये ही जी खोपोली नेली होती त्या काळामध्ये सगळ्या, अशा वेळेला एक संधी, एक तरुण, आक्रमक, अभ्यासू आणि वारसा तर आहेच, त्याच्यावर आपण बोलतोय, पण काय करणार? विजन काय आहे खोपोलीकरांचं? तुमच्या मनातलं खोपोली कसं असणार आहे पॅटर्न? साहेब, कसं आहे की आपण दिवाळखोरीतली खोपोली अशी म्हणता येणार नाही, कारण की प्रत्येक नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, आणि आता गेल्या 40-50 वर्षात जेवढे नगरसेवक होऊन गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्या परीने प्रत्येक योगदान खोपोलीच्या विकासाच्या दृष्टीने दिलेलं आहे। परंतु आता होणारा वाढीव खर्च पगाराचा असेल, किंवा येणारी आता संपूर्ण घरपट्टी कमी प्रमाणात जमा होणे, किंवा बरेचशी कारणं असताना खूप बजेट कधी कोलमडतं, त्यामुळे आपण त्याला दिवाळखोरी म्हणता येणार नाही। खोपोलीचं नागरीकरण सुद्धा वाढत आहे, प्रचंड प्रमाणात बाहेरून लोक राहायला येत आहेत, नागरी याच्यावर ताण पडत आहे। तर त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं नियोजन आमदार साहेबांच्या माध्यमातून गेले मी 5 वर्षामध्ये बघत आहे की खूप चांगल्या प्रकारचा निधी साहेब देत आहे। त्यामुळे त्या दिवाळखोरीतून जो काही बजेट कमी पडतो किंवा काय, तर त्याला साहेब एक बूस्टर डोस निधीच्या माध्यमातून साहेब देत असतात। आणि आता आपण जो प्रश्न विचारला की खोपोलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे खूप सारे असे पॉइंट्स लिहिलेले आहेत की, आणि आम्ही एक थोड्याच दिवसात एक जाहीरनामा सुद्धा करतो आहे की खोपोलीचं विजन काय राहणार आहे। मी आता गेले 3-4 वर्षामध्ये फिरतोय, प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक गल्लीबोळातली मला समस्याची जाणीव झालेली आहे की आमचं चिंचोली गाव असेल, मोगलवाडी असेल, तर प्रत्येक तिथल्या बिल्डिंगच्या काही समस्या आहेत। तर एक सर्वांगीण विकास
आम्हाला करायचं आहे. सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा असतात की काही लोकांच्या माफक अपेक्षा आहेत सामान्य लोकांच्या. त्यांना एक स्वच्छ पाणी पाहिजे, एक चांगल्या प्रकारची लाईट घराच्या बाजूला, घराकडे येणारा रस्ता चांगला पाहिजे, त्यांचं गटर स्वच्छ पाहिजे, त्यांना साफसफाई चांगली पाहिजे, आरोग्य सेवा चांगली पाहिजे. आणि सर्वात आमच्या खोपोलीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आमच्या खोपोलीकरांना एक सुसज्ज हॉस्पिटल इमारत तर आहेच. आता साहेबांच्या माध्यमातून त्यांनी निधी दिलेलाच आहे, पण त्यामध्ये असणारे इक्विपमेंट आणि त्यामध्ये असणारे डॉक्टर खूप सक्षम पाहिजेत की जेणेकरून आमच्या इथल्या खोपोलीकरांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर फर्स्ट एडचं सुद्धा त्यांना सुविधा मिळत नाही. आम्हाला पनवेल आणि इतर लोणावळा बाकी ठिकाणी जायला लागतं. ती शोकांतिका आहे, पण ती आमदार साहेबांच्या माध्यमातून मी साहेबांना आम्ही मागणी करणार आहोत की उपजिल्हा रुग्णालय आमच्या या ज्या खोपोली नगरपालिकेला आपण देण्यात यावं की जेणेकरून तिथं नवीन उपकरणं येऊ शकतात. त्याच्या कारणाने नवीन सक्षम डॉक्टर सुद्धा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येऊ शकतात की जेणेकरून आमच्या खोपोली नगरपालिकेचा जो काय पगाराचा ताण सुद्धा आमच्यावर राहणार नाही आणि लोकांना खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील. सर, मेट्रोचाही विचार त्या सुरू आहे. ती एक माझी संकल्पना आहे. आमदार साहेबांशी पण बोलून आलेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलेले की आपण फ्युचरच्या विजनमध्ये मेट्रो खोपोलीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की नवी नैना प्रकल्प मला वाटते खालापूरमध्ये पनवेलमध्ये आहे आणि त्याच्या पुढचा खालापूरमध्ये माझ्या मते माजी नगराध्यक्ष तिथल्या होत्या, त्यांची एक ती स्वप्नपूर्ती होती. तर त्या माध्यमातून मेट्रो जर आली तर आपले एक सायकल खोपोली फास्ट चालेल, हेच आमचं सुद्धा उद्दिष्ट आहे. पण त्याचबरोबरीने खोपोली ची मेट्रो यायला जरी टाइम लागत असेल, परंतु आम्ही आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून रेल्वेच्या ज्या फेऱ्या मुंबईसाठी आमची जी लोक इथून मुंबईला कामाला जातात, काही वाशीला कामाला जातात, तर त्यांना लोकल सेवेचे जास्तीत जास्त फेऱ्या वाढवण्यात सुद्धा आमची सर्वांची संकल्पना आहे. त्यासाठी रेल्वे मिनिस्टर असतील किंवा महासंचालक असतील तर ते खासदार साहेबांकडून त्याची पाठपुरा करून घेणे, आमदार साहेबांकडून नवी मुंबईच्या ज्या काही फेऱ्या आहेत त्या वाढवणे किंवा खोपोली नगर परिषदेतून फेऱ्या वाढवणे. आम्हाला पुन्हा घाटमाता असल्यामुळे कनेक्टिव्हिटी कमी आहे, तर तिथून लोणावळापर्यंत पुण्याच्या लोकल्स गाड्या आहेत, तर तिथपर्यंत इथून त्यांची कनेक्टिव्हिटी. असे छोटे काही प्रश्न आहेत ते आम्हाला विकास सर्वांगीण करायचा आहे. म्हणजे डेव्हलपमेंट तर करायचे, पायाभूत डेव्हलपमेंट करायची, स्पोर्ट्समध्ये करायची, सांस्कृतिक करायची, पण सर्व माध्यमातून ती करायची आहे. सर, तुमचे वडील सुद्धा नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत. तुम्हाला राजकारणाचे धडे आहेत, लाडांचाही तसं या राजकारणाचा वारसा आहे. अशा अनुषंगाने मग घरामध्येच असल्यामुळे काय त्याचा साधारणपणे तुमच्या नगराध्यक्षावर तुम्हाला शिकवण्याची गरज पडणार नाही? नक्कीच. मी माझ्या वडील नगराध्यक्षचं काम जे 3 वेळा नगराध्यक्ष असताना खोपोलीमधून केलेलं आहे, तर त्याची मला आता त्याची मला खूप मदत होते. कारण की ज्या ज्या वॉर्डात जातील तर लोक सांगत आहेत की बाबा तुझ्या वडिलांनी हे केलेलं होतं, त्यामुळे आम्ही तुझ्या पाठिंबा राहू. वडिलांचं योगदान खोपोलीसाठी एवढं महत्वाचं होतं की आता आपण येताना फाट्यावर जो काही अश्रू शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, ती वडिलांनी तेव्हा त्यांची संकल्पना होती आणि त्यातून तो बांधलेला होता. आणि काही खूप मोठ्या अशाच गोष्टी आहेत, पाणी पुरवठा असतील, आणि त्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. लाड साहेबांचं योगदान माझ्या राजकीय कारकिर्दीत खूप मोठं आहे, कारण की त्यांच्यामुळे मी उपनगराध्यक्ष होऊ शकलो आणि माझ्या राजकीय जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. त्या माध्यमातून माझी पोच तिथपर्यंत मिळाली. त्यानंतर आमदार साहेब महेंद्र शेठ थोरवे यांची मला साथ मिळाली आणि आता मी त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक सुद्धा लढवत आहे. सर, आता तिकडे राष्ट्रवादीमध्ये उमेदवार ठरवणं स्पर्धा तिकडे सुरू झालेली आहे आणि तुम्ही सक्षम असल्यामुळे त्यांना कुठला उमेदवार द्यायची याची स्पर्धा चालेल. याला द्यायची की काय, कुलदीप विरुद्ध कोण लढणार, एवढी इकडे असू शकतो. तर प्रत्येक पक्षाचा पार्ट असतो की प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या विचाराचे आणि महत्वाकांक्षाचे लोक असतात. त्यांच्यामध्ये कदाचित महत्वाकांक्षा असणारी लोक जास्त असू शकतात. पण तुम्हाला पाडण्यासाठी त्यांना उमेदवार ठरवता येत नाही. बाबा कुलदीप एवढं जड जाते उमेदवार आहेत, तर त्यांना उमेदवार मिळत नाहीये किंवा ठरत नाहीये. मग मला असं म्हणता नाही येत की ठीक आहे मी एक उमेदवार असू शकतो, परंतु त्यांच्यात मतभेद असतील, त्यांच्यात गटभेद असतील, त्यामुळे त्यांच्या ह्याला उशीर लागत असेल, असं असू शकतं. तरुणांची क्रेज तुम्ही सध्या खेचून घेताय, सगळे तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात तुमच्या, काय त्याचं खरं तरुण एवढे आकर्षित कशामुळे तुमच्याकडे? काय झालंय की साहेब, मी ना गेले 4-5 वर्ष फिरतोय ना, तर खोपोलीच्या तरुणांमध्ये ना एक रोष आहे की त्यांना ना पायाभूत सुविधा कमी पडलेल्या आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येक झालेल्या नगराध्यक्षांनी यांनी देण्याचा प्रयत्न केला, मागच्या आमदारांनी सुद्धा देण्याचा प्रयत्न केला,
आणि आता थोरवे साहेबांनी सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांना एक सिस्टमॅटिक वे प्रमाणे त्यांना एक विकास त्यांना पाहिजे, म्हणजे डेव्हलपमेंट पाहिजे. की स्पोर्ट्सच्या ह्याच्यात आमच्याकडे फक्त एक जनताचं ग्राउंड आहे, तिथं फुटबॉल, आणि आमच्यात काय आलं की अख्ख्या जगात क्रिकेट चाललंय जास्त, परंतु त्या ह्याच्यामध्ये फुटबॉल आमच्यामध्ये खोपोलीमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. त्या माध्यमातून आमच्या खोपोलीच्या मुलांना ग्राउंडच नाहीये. तर तो आम्ही आता मोगलवाडी साईडला मी बघितलं, तुम्ही गेला तर तिकडे एवढी लोकसंख्या असताना सुद्धा ग्राउंड नाहीये. आमचे प्रकाशनगर, सिद्धार्थनगर त्या एरियामध्ये मुलांना ग्राउंड नाहीये. चिंचोलीमध्ये ग्राउंड आहे, पण त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाहीये. मग ह्या खूप ज्या लुफॉल्स आहेत त्या आम्ही पूर्णपणे बसून आमदार साहेबांच्या माध्यमातून, आणि आमचे नशीब चांगले आहेत की एकनाथजी शिंदे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, आणि त्याचबरोबर ते उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे खोपोलीकरांना एक आशा आहे, युवकांना, की बाबा काहीतरी विकास हा शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकतो. सर, तरुणांसाठी विजन काय आहे? कारण अनेक तरुण जे आहेत ते लोणावळ्याला जातात, पुण्याला जातात, काही मुंबईच्या दिशेने जातात. अशा तरुणांसाठी एक व्यासपीठ, कल्चर, तर खोपोली ही खूप शहरीकरण आहे, पण म्हटलं या शहरीकरणातल्या लोकांचा विचार तुमच्या माध्यमातून होणार आहे की नाही? नक्कीच. म्हणजे जेव्हा केव्हा आमचं आता शिवसेनेचं सरकार, तिथे शिवसेनेचा आमची पूर्णपणे बॉडी बसेल, नगराध्यक्ष बसेल, त्या माध्यमातून त्याला विकासाला एक चांगली खूप मोठी बळकटी येणार आहे. कारण की आम्ही जेव्हा आता मीटिंग 3 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर 15 दिवसातच आम्ही प्रत्येक ह्याचं आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाशी, डॉक्टर असतील, बिल्डर असोसिएशन असतील, प्रत्येक घटकाशी तुम्ही चर्चा करा, त्यांना खोपोली कशी पाहिजे, त्यांचं मनात काय आहे, त्या हिशोबाने आपण डेव्हलपमेंट प्लॅन आखू, की जेणेकरून कोणाच्या मनात कटुता राहणार नाही. आणि सांस्कृतिक असेल तर साहेबांनी ऑलरेडी आता 1.5 कोटीचं परत देणगी देऊन परत सभागृहाचं जो नाट्यगृह आहे त्याचं सुशोभीकरण चालू आहे. पण पायाभूत सुविधा जसं म्हटलं, अनेक जे पालिकेने केलेल्या त्या पायाभूत सुविधा अजून पूर्ण झाल्या नाही. आंबेडकरांचं असेल किंवा वेगळे नाट्यगृहाचे, हॉस्पिटलचे अनेक प्रश्न जसे ते, याला जबाबदार कोण तुमच्या नजरेतून? नाही साहेब, कसं आहे की आपण जबाबदार कोणाला धरू शकत नाहीये. कारण की गेल्या तुम्ही जर 19-20 बघितलं तर 2 ते 3 वर्ष हा करोना पिरियडच होता. त्यानंतर फक्त 1 वर्ष आला आमच्या सहकारी जे काही नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते, त्यांना काम करायला मिळालं. आणि त्यानंतर आलं प्रशासकीय राग. आणि नगरसेवक, लोकप्रतिनिधी स्वतः असणं आणि प्रशासकीय असणं फरक पडतो. कारण की एकटा प्रशासक पूर्ण एवढ्या लोकसंख्येचे प्रश्न टॅकल करू शकत नाही, सोडवू शकत नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधीच पाहिजे. त्यामुळे थोडासा विकास होतोय, पण तो स्लो होतोय. त्याला अजून काहीतरी गती लागण्यासाठी असेल तर आता एक 3 तारखेची सर्वांना वाट बघावी लागणार आहे. हे होते कुलदीप शेंडे, त्यांनी दिलखुलास आपल्याशी मुलाखत केलेली आहे. नवीन विजन, नवीन मुद्दे ते खोपोलीकरांना घेऊन येत आहेत. आणि मी नगराध्यक्ष झाल्यानंतर जो खोपोलीचा विजन आहे, जो विकास रखडला आहे, तो पूर्णपणे शिवसेना, भाजप किंवा या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केला जाईल. धन्यवाद सर, तुम्ही खास बातचीत केला. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.